राज्यभरात गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या। मुंबईमध्ये पहिल्यांदाच सिलेंडर मिळवण्यासाठी लांब रांगा। पुण्यातही गॅस सिलेंडर मिळवताना ग्राहकांच्या नाकीनऊ संताप व्यक्त। गॅसच्या तुटवड्याअभावी मुंबईमधील हॉटेल चालकांवरती चूल पेटवण्याची वेळ। गॅसअभावी लाकूड कोळसा वापरून चुलीवर स्वयंपाक। दादर माटुंग्यातील प्रसिद्ध मनीज कॅफेमध्ये पेटली चूल। राज्यभरात गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या रांगा। पुणे नागपूरसह प्रमुख शहरांमध्ये सर्वसामान्यांचे हाल। सिलेंडर मिळत नाही त्यामुळे संताप। रत्नागिरीमध्ये गॅस एजन्सी बाहेर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त। गॅस वितरणाचे नियम बदलल्यानं गोंधळाची स्थिती। बुकिंगमधील दिरंगाईमुळे ग्राहकांमध्ये नाराजी। एलपीजी पुरवठ्यावर राज्य सरकारची करडी नजर। सिलेंडर नेणाऱ्या वाहनांना आता पोलीस सुरक्षा द्या। सरकारचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। तर जिल्हा स्तरावरती कंट्रोल रूम आणि विशेष समित्या स्थापन करण्याचे निर्देश। युद्धामुळे भारतात एलपीजी गॅसची टंचाई। घरगुती गॅसचा पुरवठा प्राथमिकतेने करा। गॅस टंचाईबाबत मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला हे निर्देश। तर 17 मार्चपर्यंत जबाब नोंदवण्याचे देखील निर्देश देण्यात आले। आखाती युद्धामुळे लग्नाच्या पंक्तीवरती टांगती तलवार। पिंपरीमध्ये गॅसचा तुटवडा निर्माण, त्यामुळे केटरर्सकडून गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी। केटरर्सने हात झटकला, त्यामुळे वऱ्हाडींच्या जेवणाचा प्रश्न। गॅस अभावी मुंबई महापालिकेच्या 5.40 लाख विद्यार्थ्यांची मध्यान्ह भोजन योजना संकटात। गॅस पुरवठा खंडित झाला, त्यामुळे पालिकेच्या विद्यार्थ्यांना फळाचं वाटप करण्यात आलं। आजपासून शाळेत जेवणाऐवजी फळं मिळणार। मुंबईमध्ये गॅस कनेक्शन कापण्याच्या नावाखाली सायबर भामट्यांचा धुमाकूळ। 4 दिवसांमध्ये तब्बल 26,42,000 गंडा। तर आता युद्धाच्या अफवांचा आधार घेत वृद्धांना बनवलं टार्गेट। तिकडे पुण्यातल्या येरवडा या मनोरुग्णालयामध्ये गॅसचा तुटवडा। रुग्णांच्या सुविधेसाठी गॅस सिलेंडरचा पुरवठा करा। मनोरुग्णालय प्रशासनाच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। इराण आणि अमेरिका युद्धामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण। सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला, निफ्टीमध्ये 180 अंकांची घसरण। गुंतवणूकदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक आज विधानसभेमध्ये सादर होणार। लव्ह जिहाद आणि धर्मांतर बंदीच्या पार्श्वभूमीवरती महत्त्वाचं विधेयक। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची दाट शक्यता। धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आज निवड। भाजपच्या अर्चना पाटील यांचं नाव आता जवळपास निश्चित, ही सूत्रांची माहिती। 32 दिवसांच्या सहलीनंतर आता झडपी सदस्य धाराशिवमध्ये परतणार। भाजपची एसआयआर संदर्भात 17 मार्च रोजी महत्त्वाची बैठक होणार। मुख्यमंत्री फडणवीस मार्गदर्शन करतील। आमदार, महापौर आणि जिल्हाध्यक्षांना हजर राहण्याचे आदेश। केसी कॉलेजमध्ये बैठकीचंही आयोजन। म्हाडाचा मुंबईकरांना मोठा दिलासा। मुंबईमधील 2500 घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार। मार्च महिन्याच्या अखेरीस जाहिरात निघणार। राज्यात 17 ते 20 मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता। हवामान विभागाचा अंदाज। गारपिटीचा धोका, त्यामुळे पिकांची काळजी घेण्याचे प्रशासनाला आवाहन। नाशिकमध्ये मार्च महिन्यातच उन्हाचा उच्चांक। तापमानाचा पारा 38 अंशांवर। वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम साठे 14 महिन्यांनंतर जेलबाहेर। भावाच्या निधनानंतर धार्मिक विधीसाठी कोर्टाची विशेष परवानगी। बीड जिल्हा कारागृहातून पोलीस बंदोबस्तात रवानगी। रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानींची मालमत्ता ईडीकडून जप्त। रिलायन्सची 581 कोटींची मालमत्ता जप्त। तर फेमा अंतर्गत अनिल अंबानी यांच्यावरती ईडीकडून कारवाईचा बडगा।